अनेक वर्षांपासून पत्राचाळीच्या रहिवाशांना तात्कळत राहायला लागलं होतं. आपल्या घरासाठी कुठंतरी परवडत्यांची होताना पाहायला मिळत होती, ती सध्याला संपल्याचं पाहायला मिळत आहे. मी सध्याला त्याच पत्राचाळीतल्या इमारतींच्या घरामध्ये आहे. आपण ही इमारत बघता हा फ्लॅट होता. साधारणपणे 650 स्क्वेअर फुटाचा हे संपूर्ण सदनिका म्हणावी लागणार आहे. एकूणच जिम्नॅशियम असेल, इतर सोयी सुविधा असतील, त्या देखील या संपूर्ण फ्लॅटमध्ये आपल्याला देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. साधारणपणे जर का पाहायचं तर मागच्या 15 ते 16 वर्षांपासून पत्राचाळीच्या रहिवाशांना मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. अनेक आंदोलनं आपल्याला या पत्राचाळीच्या संदर्भात होताना पाहायला मिळालेली होती. नेमकं हा जर का संघर्ष पाहायचा तर तो सध्याला आपल्याला संपल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही काही रहिवाशांच्या आपल्याला इथं तक्रारी दिसत आहेत. दुसरीकडे जर का पाहायचं तर हा संपूर्ण आपण एरिया बघू शकतो. पार्किंगची व्यवस्था असेल किंवा मग इतर सोयी सुविधा असतील, या सगळ्यांनी हा संपूर्ण फ्लॅट आपल्याला इथं दिसतो आहे. एकूण या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत कार्यकारी अभियंता निलेश मदामे. आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया. सर, कशा प्रकारे बघता आहे, काय काय तुम्ही इथं सोयी सुविधा दिल्यात? हा टोटल प्रकल्पाचा प्लॉट एरिया हा 17,000 स्क्वेअर मीटर आहे. याच्यामध्ये एकूण 16 इमारती आहेत. 16 इमारती, 12 माळ्याच्या 16 इमारती आहेत. प्रत्येक टॉवरमध्ये 43 फ्लॅट्स आहेत. प्रत्येक फ्लॅटचा एरिया हा सारखा आहे, 650 स्क्वेअर फूट प्लस 117 स्क्वेअर फुटाच्या बाल्कन्या आहेत. तदनंतर याच्यामध्ये पोडियम लेवलला 7,000 हजाराचे 2 RGPG एरिया आहेत. 2 कम्युनिटी हॉल आहे 2.5 स्क्वेअर फुटाचे, एक जिम्नॅशियम हॉल आहे, एक योगा रूम आहे. तसेच या प्रकल्पामध्ये प्रत्येकाला 1:1 पार्किंग देण्यात आलेली आहे. एकूण पाहायचं तर यामध्ये काही घरं जी आहेत ती उपलब्ध देखील होणार आहेत, तर ते सर्वसामान्यांना उपलब्ध, ते म्हाडाच्या धोरणानुसार म्हाडा ठरवेल की त्याचं लॉटरी वगैरे कधी करायची. तर या रहिवाशांना चाव्या कधीपर्यंत मिळणार? या महिन्यातच त्यांची लॉटरी होईल. त्यानंतर म्हाडा लेवलला ठरवतील की कधीपर्यंत कार्यक्रम करायचा. नक्कीच या संदर्भात जर का पाहायचं तर साधारणपणे पुढील महिन्यापर्यंत सगळ्याचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. मात्र सध्या एकूण हा संपूर्ण परिसर पाहायचा तर अतिशय सोयी सुविधांनी आपल्याला इथं उपलब्ध पाहायला मिळत आहेत. जिम्नॅशियम असेल, कम्युनिटी हॉल असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, अशा संपूर्ण गोष्टी इथं दिसत आहेत. आणि साधारणपणे 672 सदनिका ज्या आहेत त्या या पत्राचाळीतील रहिवाशांना आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. ईडी असेल, अनेक गोष्टी असतील, त्या आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या. संजय राऊतांचं नाव देखील या पत्राचाळीशी जोडल्याचं आपल्याला दिसलेलं होतं. आणि या सगळ्यामध्ये मोठा संघर्ष हा इथल्या रहिवाशांना कुठंतरी करावा लागला होता. त्याचा भुर्दंड देखील या रहिवाशांना बसला होता. मात्र 2018 नंतर कुठंतरी म्हाडाकडनं या संदर्भात पुढाकार घेण्यात आला आणि त्यानंतर 2022 साली या संपूर्ण याचं काम करत आता ही संपूर्ण इमारत आपल्याला पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि कुठंतरी संघर्ष जो आहे तो कमी झाल्याचं दिसत आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक फळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.